सगळ्यांना या दीपावलीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा। ही दिवाळी सर्वांना सुखाची, समृद्धीची, आनंदाची आणि आरोग्यदायी जावो अशा मनापासून मी शुभेच्छा देतो। खरं म्हणजे ठाण्यामध्ये फिरत असताना प्रचंड उत्साह, जोश, जल्लोष तरुणाईमध्ये पाहायला मिळाला। तरुणाई रस्त्यावर ओसंडून वाहत होती आणि आपले सण उत्सव, आपली संस्कृती, आपली परंपरा जी ठाण्यामध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी या सणांचा उत्सव सुरुवात केली उत्सवाला। मग गोविंदा, गणपती, नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी येणारा प्रत्येक सण हा मोठ्या उत्साहात साजरा झाला पाहिजे। आणि या सणानिमित्ताने सर्व आबालवृद्ध, तरुण, ज्येष्ठ, लाडक्या बहिणी, लाडके भाऊ सगळे एकत्र आले पाहिजे, ही भावना मनामध्ये ठेवून हे सण उत्सव साजरे होऊ लागले। यावर्षी तर उत्साह शिगेला पोचला होता। तरुणाईमध्ये प्रचंड उत्साह होता आणि ठाण्यामध्ये याला एक आगळं वेगळं महत्व आहे आणि म्हणून आम्ही सगळेजण त्यांच्या प्रत्येक दिवाळी पहाटला उपस्थित राहिलो। जिकडे जावं तिकडे तरुणाई तरमे, आबालवृद्ध सगळेच लोक सामील झाले होते आणि मला आनंद आहे, मला समाधान आहे की या ठाण्यानेच, या ठाणेकरांनी मला मोठं केलं। त्यांच्या आशीर्वादाने मी राज्याचा मुख्यमंत्री झालो। आता राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून मी काम करतोय, त्याच्या मागे ठाणेकरांचे आशीर्वाद आहे आणि म्हणून ठाण्यातला प्रत्येक उत्सव हा माझा कुटुंबातला उत्सव म्हणून मी पाहत असतो। आणि म्हणूनच मला आज आनंद दिघे साहेबांची, बाळासाहेबांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही। कारण या ठाण्यावर बाळासाहेबांनी प्रेम केलं आणि ठाण्याचा विकास धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी आणि सण उत्सव दिघे साहेबांनी वाढवले। आणि म्हणून ठाण्याला उत्सवाची, सणांची पंढरी म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि त्यामुळे मी पुन्हा एकदा सर्वांना मनापासून दिवाळीच्या शुभेच्छा देतो।